नमस्कार. मी ॲडव्होकेट कल्पना अवचार, विधी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक कार्यालय, ग्रामीण. आज आपण प्रामुख्याने फौजदारी कायद्यांमध्ये झालेले बदल पाहणार आहोत. भारतीय दंड संहिता 1860 आता भारतीय न्याय संहिता 2023 झालेला आहे, म्हणजेच BNS. दुसरा कायदा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 असणार आहे. तिसरा कायदा भारतीय पुरावा कायदा 1872 आता भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हणजेच BSA असा असेल. भारतीय दंड संहितेमध्ये किती प्रकरणे होती? 23 प्रकरणे व 511 कलमे. आता नवीन आलेल्या भारतीय न्याय संहितेमध्ये 20 प्रकरणे आणि 358 कलम असणार आहेत. तर ही कलमे कशामुळे कमी झाली, प्रकरणे कशामुळे कमी झाली ते आपण पुढे पाहणारच आहोत. भारतीय न्याय संहितेमध्ये 12 नवीन कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि 12 कलमे वगळण्यात आलेली आहे. तसेच साधारणतः 30 कलमांमध्ये शिक्षा वाढविलेली आहे आणि 83 कलमांमध्ये द्रव्यदंड वाढविलेला आहे आणि 23 कलमांमध्ये कमीत कमी शिक्षेची तरतूद केलेली आहे आणि साधारणतः 100 कलमे जे आहे मूळ कलमांमध्येच समाविष्ट करण्यात आलेले आहेत. भारतीय दंड संहितेमध्ये व्याख्यांची संख्या 52 होती. आता BNS मध्ये ही व्याख्या कलम 2 मध्येच समाविष्ट केलेली आहे व त्याच कलम 2 ला पोट कलम 39 जोडण्यात आले. त्यामुळे पण कलमांची संख्या कमी झालेली दिसून येते. आता भारतीय न्याय संहितेमध्ये काही नव्याने जी कलम ॲड झालेली आहेत ती अशी आहेत. कलम 2 पोट कलम 3 मध्ये बालक ही व्याख्या ॲड केलेली आहे. बालक म्हणजेच आता 18 वर्षापेक्षा कमी असणारा कोणताही व्यक्ती बालक या व्याख्येत येणार आहे. तसेच पोट कलम 3 मध्ये 39 जे आहे भारतीय न्याय संहितेमध्ये एखादी व्याख्या नसेल आणि ती माहिती तंत्रज्ञान कायदा किंवा BNSS मध्ये असेल त्यानुसार इथे ती लागू असेल असे तरतूद आहे. कलम 48 मध्ये भारताबाहेरून भारतात अपराध करण्यासाठी चेतावणी देणे हा नव्याने ॲड केलेला आहे. कलम 69 आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवणे हा नव्याने अपराध ॲड करण्यात आलेला आहे. कलम 95 जे आहे बालक अपराध करण्याच्या उद्देशाने भाड्यावर घेणे हेही नव्याने तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 111, 112 ही 2 संघटित गुन्हेगारीशी संबंधित कलमे आहेत. संघटित गुन्हेगारी कलम 111 व किरकोळ संघटित गुन्हेगारी 112. कलम 113 मध्ये आतंकवादी कृत्य हे नव्याने ॲड झालेले अपराध आहे आणि कलम 152 मध्ये भारतात सार्वभौमत्व धोक्यात आणणारे कोणतेही कृत्य हे ॲड झालेले आहे. तसेच कलम 226 लोकसेवकास त्याची कार्य करण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे हाही आता अपराध आहे. कलम 304 ह्यामध्ये हिसकावणे म्हणजे स्नॅचिंग, कोणतीही गोष्टी एखाद्याच्या ताब्यामधून हिसकावणे हा आता अपराध असणार आहे. कलम 358 हे सर्वात शेवटचे जे कलम आहे ते रिपील आणि सेव्हिंगची तरतूद सांगितलेली आहे. ती रिपील आणि सेव्हिंग मध्ये भारतीय दंड संहिता आता रद्द करण्यात येत आहे असे सांगण्यात येते. कोणतेही अधिकार, कर्तव्य, जबाबदारी, दंड, शिक्षा किंवा शिक्षेची तपास, त्याची उपाययोजना, शिक्षेबाबतचे खटले, तपास इत्यादींसाठी जे आहे भारतीय दंड संहितेनुसार केलेली कारवाई भारतीय न्याय संहितेनुसारच करण्यात आलेली आहे असे समजण्यात येईल आणि मांडण्यात येईल असे 358 मध्ये तरतूद आहे. आणि जनरल क्लॉजेस ॲक्ट कलम 6 प्रमाणे परिणाम होणार नाही असे सांगितलेले आहे. आता भारतीय दंड संहितेमध्ये काही अपराध होते
ते आता भारतीय न्यायसंहितेमध्ये आपल्याला दिसणार नाही, कारण ते भारतीय न्यायसंहितेमधून आता वगळण्यात आलेले आहेत. कलम 14 मध्ये जे आहे शासनाचा सेवक होता, ते आता भारतीय NSS नुसार शासनाचा सेवक ही व्याख्या दिसणार नाही. भारत ही जी व्याख्या होती ती आता भारतीय न्यायसंहितेमध्ये दिसणार नाही. कलम व्याख्या जी आहे 50 मध्ये होती ती आता भारतीय न्यायसंहितेमध्ये दिसणार नाही. काळा पाणी ही व्याख्या ही आता आपल्याला भारतीय न्यायसंहितेत दिसणार नाही. 124A प्रमाणे राजद्रोह ही व्याख्या IPC मध्ये होती, ती आता भारतीय न्यायसंहितेत असणार नाही. 153AA मिरवणुकीमध्ये शस्त्र नेणे वगैरे हेही आता भारतीय न्यायसंहितेमध्ये असणार नाही. कलम 264 ते 267 हे IPC मध्ये वजन मापे या संदर्भात अपराध होते, ते आता भारतीय न्यायसंहितेमध्ये वगळण्यात आलेले आहेत. आणि 309 आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे हेही भारतीय न्यायसंहितेमधून वगळण्यात आलेला आहे. 310 आणि 311 ठग आणि ठगसाठी शिक्षा ही तरतूदही आता भारतीय न्यायसंहितेमध्ये असणार नाही. कलम 497 परागमन म्हणजेच अडल्टरी ही प्रोव्हिजनही नसणार आहे. तसेच नैसर्गिक अपराध, अनैसर्गिक अपराध कलम 397 नुसार जे काही अनैसर्गिक अपराध होते ते आता भारतीय न्यायसंहितेमध्ये अनैसर्गिक अपराधाची व्याख्या दिसणार नाही. प्रकरण 4 मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेली जी तरतूद आहे कलम 48 भारतात बाहेर राहून भारतात अपराध करण्यासाठी चिथावणी देणे. आता हा अपराध असणार आहे. भारतात बाहेर राहून भारतात विरुद्ध चिथावणी, कट रचणे किंवा त्याचा प्रयत्न करणे आता हा भारतात अपराध असेल व त्यासाठी शिक्षेची तरतूदही करण्यात आलेली आहे. प्रकरण 5 मध्ये जे आहे महिला व बालकांविरोधी अपराध ची समाविष्ट करण्यात आले. कलम 69 फसव्या मार्गाचा वापर करून लैंगिक संबंध करणे ही संपूर्णतः नव्याने समाविष्ट करण्यात आलेली तरतूद आहे, ज्यामध्ये जो कोणीही एखाद्या महिलेशी कोणत्याही फसव्या मार्गाने लग्न करण्याचा उद्देश नसताना तिला वचन, प्रॉमिस, प्रलोभन, आमिष, नोकरी, पदोन्नतीचे खोटे वचन असे आमिष किंवा काहीही देऊन संबंध प्रस्थापित करेल आणि तिची फसवणूक करेल, ह्यासाठी 10 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला अपराध आहे. कलम 76 मध्ये पूर्वीचा जो 354B होता त्यामध्ये फक्त एक नवी तरतूद केली, जो कोणी ही तरतूद ॲड केल्यामध्ये आता 354B नुसार जो आपण IPC मध्ये गुन्हा नोंद करत होतो त्याप्रमाणे स्त्रीला विवस्त्र किंवा करण्याच्या उद्देशाने हमला किंवा बल प्रयोग करणे यासाठी आता स्त्री विरुद्ध स्त्रीलाही अपराधी करता येईल. कारण आता जो कोणी हा शब्द टाकल्यामुळे महिला पुरुष कोणीही आरोपी होऊ शकणार आहे. कलम 377 हे जे आहे अनैसर्गिक अपराध आणि भारतीय दंड संहितेमध्ये असणारा ऑफेन्स आता BNS मधून संपूर्णतः वगळण्यात आलेला आहे. कलम 497 हे परागमन म्हणजेच अडल्टरी जी तरतूद होती ती आता भारतीय न्यायसंहितेमध्ये दिसणार नाही. बालक विरोधी अपराध, तर बालकांविरोधी अपराधामध्ये कलम 95 हे जे आहे बालकास अपराध करण्याच्या उद्देशाने भाड्यावर घेणे किंवा कामावर ठेवणे, त्याला कुठल्याही याच्यामध्ये गुंतवणे हा जो आहे कलम 95 नुसार अपराध असेल आणि त्याच्यामध्ये त्याला कुठल्याही गुन्ह्यामध्ये किंवा त्याचा कोणत्याही मार्गाने बालकाचा कोणत्याही मार्गाने वापर करेल ह्यासाठी ही कलम 95 ही तरतूद समाविष्ट करण्यात आलेली आहे. कलम 106 जे आहे निष्काळजीपणे मृत्यू घडविणे IPC मध्ये 304A भारतीय दंड संहिता 304A ही तरतूद आपण पाहिलेलीच आहे. ह्या तरतुदीमध्ये आता थोडासा बदल करून त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद वाढवण्यात आलेली आहे. तसेच जो कोणी निष्काळजीपणे आणि बेकायदेशीरपणे मृत्यू घडवून आणेल त्यास 5 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंड असेल. आणि हा जर निष्काळजीपणे एखादी वैद्यकीय प्रक्रिया करत असेल
तर त्यास 2 वर्षापर्यंत शिक्षा असेल असं वैद्यकीय अधिकारी यांच्या विरुद्धची तरतूद करण्यात आली. तसेच निष्काळजीपणे व बेदरकारपणे एखादे वाहन चालवून मृत्यू घडवून आणून जर एखादा त्या याच्यावर कुठेही माहिती न देता पोलीस अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती न देता त्या घटनास्थळावरून पळून जात असेल तर अशा व्यक्तीस 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड अशी तरतूद करण्यात आलेली आहे. हा थोडासा महत्त्वाचा बदल ह्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे. कलम 309 आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. भारतीय दंड संहितेमध्ये असणारे हे कलम आता भारतीय न्याय संहितेमध्ये नसेल व त्या ठिकाणी 226 हे कलम ॲड झालेले आहे. कलम 111 संघटित गुन्हेगारी आणि किरकोळ संघटित गुन्हेगारी. पूर्वी जे काही संघटित गुन्हेगारी आणि संघटित गुन्हेगारींसाठी IPC मध्ये तरतूद नव्हती. त्यासाठी स्पेशल ॲक्ट विशेष कायद्यांची तरतूद होती आणि ही विशेष कायद्यांमध्येच तरतूद होती. दहशतवादी कृत्य भारताची एकात्मता, अखंडता आणि सार्वभौम सुरक्षा किंवा आर्थिक सुरक्षेला धोका आणणारी कोणतीही कृती जी आहे करण्याच्या हेतूने किंवा कुठल्याही एखाद्या गटामध्ये वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून कोणतेही अपराध करत असेल, देशामध्ये दहशत निर्माण करत असेल तर तो आता हा अपराध असणार आहे आणि तो कलम 113 नुसार जो आहे अपराध नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. भारतीय दंड संहितेमधील कलम 124A जे आहे राजद्रोह वगळण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी कलम 152 हे नवीन कलम याची तरतूद झालेली आहे आणि ही तरतूद भारताची सार्वभौम एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कोणतीही कृत्य जे आहे ते अपराध असेल याकरिता याची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रकरण 10 मध्ये नाणे, चलनी नोटा, बँक नोटा, शासकीय मुद्रांक यांच्या संदर्भातील जे काही अपराध होते ते IPC मधील प्रकरण 18 मध्ये 489 A to E मध्ये समाविष्ट करण्यात होते. परंतु आता ते पूर्ण प्रकरण BNS नुसार म्हणजेच भारतीय न्याय संहितेमध्ये वगळण्यात आलेले आहे आणि त्याच्याऐवजी फक्त कलम 178 मध्ये नाणे, शासकीय मुद्रांक, चलनी नोट व बँक नोट यांचे नकलीकरण फक्त हे नव्याने ॲड केलेले तरतूद करण्यात आलेले आहे. लोकसेवकासंबंधी घडणाऱ्या अपराधांविषयी कलम 226 जे आहे हे नव्याने ॲड केलेले कलम आहे. एखादा व्यक्ती कोणत्याही लोकसेवकास त्याची कर्तव्य बजावत असताना त्याचे कर्तव्य किंवा कार्य करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करेल किंवा अशा व्यक्तीस 1 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंड अशी तरतूद केलेली आहे किंवा समाजसेवेची शिक्षा असा हा अपराध नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रकरण मालमत्तेविरोधी अपराधामध्ये कलम 17 मध्ये 303 ही चोरी आहे. चोरीमध्ये पूर्वीच्या चोरी आणि त्याच्यामध्ये फक्त एक चोरीचे पनिशमेंट ह्याच्यामध्ये प्रथम अपराधास 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही किंवा नंतरच्या किंवा दुसऱ्या अपराधास कमीत कमी 1 वर्ष ते 5 वर्ष असे आणि द्रव्यदंड अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि एक नवी तरतूद करण्यात आली की 5,000पेक्षा कमी मालमत्तेची चोरी केलेली असेल आणि अशी वस्तू त्यांनी परत दिली असेल तर त्या समाजसेवेची शिक्षा होईल अशी नवी एक तरतूद 378 आणि 379 जी पूर्वी भारतीय दंड संहितेमध्ये होती त्या ठिकाणी आता 303 चोरी असेल आणि त्याच्यामध्ये ही पूर्णतः नवी तरतूद ॲड केलेली आहे. कलम 304 हिसकावणे म्हणजेच स्नॅचिंग. आता हा संपूर्णतः नवीन तरतूद BNS मध्ये नव्याने ॲड केलेली आहे. एखादी वस्तू एखाद्याच्या ताब्यामधून पटकन जबरदस्तीने त्या व्यक्तीच्या कब्जातून पळवणे, बळकावणे ह्यास आता हा अपराध असणार आहे आणि ह्यासाठी 3 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंड अशी शिक्षा असणार आहे.
आगळिक म्हणजेच मिसचिफ भारतीय दंडसंहितेमध्ये 425 मध्ये जी समाविष्ट असणारी तरतूद आहे ती जशास तशी 324 मध्ये समाविष्ट केलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये 2 स्पष्टीकरण ऍड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सरकारी मालमत्ता आणि स्थानिक मालमत्ताची जर कोणी चोरी करत असेल तर त्याची 1 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंड किंवा दोन्ही अशीच तरतूद केलेली आहे. तसेच जो कोणी 1 लाख किंवा त्याहून अधिक रकमेची मालमत्तांची आगळीक करत असेल तर त्यास 5 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंड किंवा दोन्ही अशी ही तरतूद नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे.